श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे शिरोडे, म्हणजे स्पेशल दुधातले शिरोडे, तांदळाच्या पिठाचे शिरोडे. खूप छान लागतात हे शिरोडे. तर हे श्रावणी सोमवार स्पेशल आहेत. श्रावणी सोमवार स्पेशल नैवेद्य हा शिरोड्यांचा असतो आमच्याकडे. तर हा शिरोड्याचा नैवेद्य तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मागे मी तुम्हाला दाखवलेले नारळाच्या दुधातले शिरोडे, नारळ दुधातले गूळ टाकून शिरोडे, असेच फक्त नारळाच्या दुधातले. आता हे मी स्पेशल दुधातले तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा मी तुम्हाला बोललेली का मी तुम्हाला नंतर दाखवेल, तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नारळाच्या दुधातले. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. इथे मी स्पेशल गोकुळ घेतले अर्धा लिटर, म्हणजे आवडीनुसार साखर घ्यायची आपल्याला. हे तांदळाचं पीठ घेतले मी 1 बाऊल. आता जेवढं पीठ घेणार तेवढंच आपण पाणी घ्यायचे. आपल्याला उकड काढण्यासाठी जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे. साजूक तूप घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. अर्धा टेबलस्पून वेलची जायफळची पूड आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, 4 ओळी बदाम काजू. तर आपण आता गॅस चालू करून घेते आणि आता आपण पिठाला उकड काढायचे. तर आपण पाणी घालून घेऊ. जेवढं पीठ घेतले ना तेवढंच पाणी घ्यायचं आणि आता आपण उकड काढून घेऊ. पाण्याला चांगला उकळ आलेला आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आता आपण पीठ घालून घेऊया. आता आपण उकड काढून घेऊया. आता आपण या चमच्याने असं पाठच्या टोकाने आपण याची उकड काढून घेऊ. असं पीठ फिरूया असं. अशा पद्धतीने आता उकड काढलेली. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून घेऊ. आता हे थोडा वेळ राहून देत असंच. तर थंड झालं, थोडं कोमट झालं का आपण पीठ मळून घेऊया. आता आपलं पीठ हे वाफलेलं आहे. तर आपण आता हे काढून घेऊया आणि मळून घेऊया पीठ. मग अशी पीठ म्हणजे उकड काढताना गरम पाण्यामध्ये मी तूप घालायला विसरली. थोडंसं अर्धा टेबलस्पून आपल्याला तूप घालायचं होतं, पण आता काय हरकत नाही, आपण आत्ता घालूया. पण गरम पाण्यामध्ये टाकायचं, मग अशी विसरली मी. ठीक आहे, आपण आत्ता टाकून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. आता आपल्याला पीठ मळायचे. आपण तूप आपण आता घालून घेऊया. मग अशी विसरलेलं आता घालूया. आता आपण मिक्स करून घेऊ. आता गरम आहे तेवढ्यातच असं पीठ मिक्स करून घेऊ. आधी पाणी नाही घालायचं, आधी नुसतंच आता मिक्स करून घेऊया, असं मळून घेऊया. पण तूप आपण आत्ता घातले ना, मग अशी गरम पाण्यात टाकायचं होतं, पण ते विसरली. तर तुम्ही गरम पाण्यात टाका. आता घातलं गरम पिठावर तरी चालेल, काही हरकत नाही. तर आता आपण असं नुसतं मळून घेऊया. पाणी न घालता असं नुसतंच मळून घेतलेलं सुकं असं. आता काय करायचं, आपण हा पाण्याचा हात घ्यायचा, पाणी नाही टाकायचा, पाण्याचा हात तसा घ्यायचा बुडून आणि असं मळून घ्यायचं. असं चांगलं जेवढं तुम्ही मळणार ना तेवढे तुमचे छान शिरोडे होतील. आता मी मळून घेते. असं पाण्याचा हात हे करायचा आणि हे पीठ असं चांगलं असं मळून चांगलं घ्यायचं. तर या अशा हाताने असं चांगलं असं मळून घ्यायचं. तर मी चांगलं मळून घेते. पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आपण असा गोळा घ्यायचा एक हातामध्ये. हे बघा असा चांगला त्याला असं मळून घ्यायचा आणि असा अंगठ्याच्या बाजूच्या अशा बोटामध्ये हे करायचा. असा तुपाचा हात घ्यायचा आणि असे बारीक त्याचे असे हे करायचे शिरोडे आपल्याला. हे बघा असे वातीसारखे झाले पाहिजे. हा बघा, आता मी असे करून घेते छोटे शिरोडे. खूप छान लागतात. या म्हणजे हा प्रसादाचा म्हणजे नैवेद्याचा प्रसाद म्हणून करतात हे, याला श्रावणी सोमवारला. आणि परत आपलं म्हणजे कोण गरोदरपणामध्ये 7व्या महिन्यात आणि 9व्या महिन्यात आमच्याकडे हे केला जातो देवीला नैवेद्य हा. तर नारळाच्या दुधातले करतात, म्हणजे वसई विरार साईडला नारळाच्या दुधातले करतात. पण आता कोणाला टाईम नसेल तर असे आपल्या म्हणजे स्पेशल गोकुळ दूध असतं ना, स्पेशल फुल फॅक्टवालं, त्याच्यामध्ये पण केले ना तर खूप छान लागतात. नारळाचं दूध काढा, टाईम नसतो, गुळातले करा, मग हे असे पण छान लागतात. तर हे असे नक्की ट्राय करा तुम्ही. हे बघा असे मी आता हे शिरोडे असे मी करून घेते. हे बघा असे लांबे असे म्हणजे वातीसारखे असे करायचे. एकदम लांब पण नाही, एकदम मोठे पण नाही. बघा असे मी आता हे असे शिरोडे आता मी करून घेते सर्व. हे बघा असं पकडायचं, असं हे करायचं, हातावरती तुपाचा हात लावायचा आणि टाकायचं पटापट. असं पटापट टाकायचं. हे बघा असं करायचं, टाकायचं. हे बघा अशा प्रकारे मी आता सगळे शिरोडे करून घेते.
अशा प्रकारे मी हे आता शिरोडे करून घेतलेले आहेत. आता आपण दूध फोडून घेऊया. आता आपण हे स्पेशल गोकुळ आहे, फुल फॅटवालं मलईदार, त्याला म्हणजे म्हैशीचं दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये छान होतं. आता आपण हे फोडून घेऊया. हे बघा, आता आपलं दूध मी काढून घेतलेलं आहे. आता आपण गरम करत ठेवूया. गॅस चालू करून दूध तापत ठेवले. बघा, आता आपलं दूध गरम झालं का आपण साखर घालून शिरोडे घालूया. आता आपलं दूध आता वरती आलेलं आहे, गरम झालेलं आहे. म्हणजे बघा, दूध गरम झालं. आता आपल्याला काय करायचं, याच्यात साखर घालून घ्यायची. आता साखर किती टाकायची तर आपल्या आवडीनुसार टाकायची, तुम्हाला केवढं गोड पाहिजे तर हे बघा. आता हे शिरोडे ना माझे बरोबर 1 बाऊल झाले, 1 बाऊल बरोबर झाले शिरोडे. मग याच्या अर्धे तुम्ही साखर टाकू शकता. तर आपण अर्धी, त्या बाऊलच्या अर्धी बघा एवढी साखर घेतलेली आहे. याच्याहून आता तुम्हाला किती पाहिजे ती आता तुम्ही साखर घेऊ शकता, त्यांना केवढं गोड पाहिजे त्या हिशोबाने ते हे बरोबर होईल. आपण साखर घालून घेतले. आता आपण साखर घातलेली आहे. आता आपण हे चारोळी हे ड्रायफ्रूट्स आहे ना, चारोळी, बदाम आणि काजू हे पण टाकून घेतलेले आहे. वेलची जायफळची पूड टाकलेली आहे. आणि हे परत जरा उकळलं ना का याच्यामध्ये आपण शिरोडे टाकायचे. खूप छान लागतात हे शिरोडे, खूप आवडतील. जो खाईल ना त्यांना खूप आवडणार. तर मस्त ही रेसिपी आहे, नक्की करा. तर आपलं दूध चांगलं मस्त गरम झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, खूप छान असं हे झालेलं आहे, उकळलेलं आहे चांगलं असं हे झालं ना गरम, थोडंसं राळलं ना असं, म्हणजे जरा घाटलं ना असं, तर मग आपण शिरोडे टाकायचे जरा, म्हणजे कसं छान होतात आपले शिरोडे. आता गॅसची फ्लेम स्लो करूया. हे बघा, दूध हे झाले. आता गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे मी. आता आपण हे शिरोडे घालून घेऊ याच्यात. हे बघा, हे शिरोडे आता घालत आहे मी. शिरोडे टाकल्यात. आता याला चमचा मारायचा नाही. आता याला आपण असं बारीक स्लो याच्यावरच ठेवूया, चमचा नाही मारायचा, नाही तर मग ते शिरोडे आपले तुटतील. जरा वेळ राहून द्यायचंच, 5-1 मिनटं. आपले शिरोडे असे म्हणजे दूध कसं उकळायला लागलेलं आहे. आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि जरा थोडा वेळ म्हणजे ठेवायचे, ते घाटत ठेवून द्यायचे, म्हणजे चांगलं अजून छान होतं. चांगलं असं उकळलं ना का आपण त्याला चमचा मारू शकतो. आता हे बघा आपले शिरोडे, हे बघा छान होतात. एकसारखा चमचा नाही मारायचा, जरा राहून द्यायचं, अजून छान. आपले शिरोडे आता झालेले आहेत. हे बघा, मस्त झालेले आहेत. हे बघा, शिरोडे पण शिजलेले आहेत. असं बघायचं एखादा दाबून शिरोडा, शिरोडा पण दाबून बघूया. हा बघा, हे बघा झालेला आहे तो. हे बघा. तर आता आपलं झालं, आपण गॅस बंद करूया. मस्त लागतात हे शिरोडे. अशा पद्धतीने आपले शिरोडे झालेले आहेत. हे बघा, खूप छान लागतात हे. मस्त देवाला नैवेद्याला आमच्याकडे हे करतात सोमवारी, श्रावणी सोमवारी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि असेच मी नारळाच्या दुधातले पण केलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही ते पण चेक करा आणि एन्जॉय करा मस्तपैकी. आपण आता काढून घेऊ. तर तुम्ही श्रावणी सोमवारी नक्की ट्राय करा शिरोडे, स्पेशल दुधाचे शिरोडे, खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा किती मस्त लागतात हे दाणे शिरोड्याचे, एवढे छान लागतात ना खायला. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत शिरोडे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. पारंपरिक पदार्थ आहे हा गोडाचा, तर खूप छान. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, ह्याच्यातले शिरोडे हे किती छान लागतात ना, एवढे मस्त, खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी
तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा